कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मॉम अँड 2 लिटिल्स ब्लॉग्समध्ये. आणि फर्स्ट लिटल आहे, सेकंड लिटिलला मी जस्ट स्लीपिंग करून आले. आधीचा दरवाजा बंद करते थोडंसं. हां, तर हिला जस्ट झोपवलं, पण ती परत उठलेली आहे. अजून माझं काम भरपूर राहिलेलं आहे आणि एक इथं रडतोय. घर पूर्ण अस्तव्यस्त आहे. आपण काम करूया, ब्लॉगला सुरुवात करूया. एकाला झोपवूया आणि एक रडत आहे, खेळत आहे. ते चहा बिस्किट त्याने केव्हाचे खाल्लेले आहेत, पण ते फक्त उचलू देत नाही. त्याला काहीतरी त्याच्यात खेळायचं पाणी टाकून वगैरे. तर त्यामुळे त्याला स्वयंपाक झालं आहे, जेवण झालं आहे. वाजलेले आहेत दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि काम भरपूर सगळं बाकी आहे. घर पूर्ण अस्तव्यस्त आहे. भांडे कपडे सगळं, नाही कपडे तर झालेले आहे सकाळी, तर भांडे जेवणानंतरचे बाकी आहे. मॉर्निंगचे झालेले आहे एक टाईम, तर ते घासते. पण सगळ्यात पहिले मॅडमला झोपी लावते आणि इथं सर आहे आमचे छोटे, तर दोघांना झोपी लावते आणि ब्लॉगला सुरुवात करते. चला तर असं काही हाल आहे किचनची स्वयंपाकानंतर. त्यानंतर इकडं आहे कपडे, जे की घड्या घालायचे धुवून वाळलेले आहेत, जे काढून मी तिथे टाकले. पाऊस येत होतं म्हणून एमर्जन्सीमध्ये. मुलं असल्यामुळे कपड्याचा ढीग जिकडं तिकडं आहे. आणि ही आहे मुलांच्या रूमची हालत, जी की मुलांच्या रूमची हालत अशीच असते. हा जो आहे पूर्ण खेळणे पसारा वगैरे काढून ठेवतो. सो ही झोपली की हा खेळत राहील आणि मी काम आवरत राहील. सो ती झोपायची मी वाट बघते. झोपत नाही आहे लिटली, जागी आहे मॅडम, आवाज येते, गुंगलेली आहे. तिला झोपी लावलं होतं, पण काय माहिती उठून गेली 5-10 मिनिटातच. कारण की हा रडत होता ना, याच्या दांगोड्याने ती उठली. हा खूप आरडत होता, याच्या दांगोड्याने ती उठून गेली. सो कायू, हा कायू अँड जियू, जियाज अँड कायरा. चला भेटूया थोड्या वेळात. कामाला सुरुवात करते. पहिले तर मॅडमला झोपवते. मग हे बघा गाईस, इकडं झोपलेली. हा जबरदस्ती इकडून झोपलाय. 2 वर्षामध्ये हा कधीच झोक्यात झोपला नाही, पण आता त्याची छोटी सिस्टर झोपल्यामुळे याला पण झोक्यात झोपायचं आहे आणि त्याच्यासाठी तो केव्हाचा रडत होता. सो आता त्याला पण टाकलं आहे इकडे असं मध्ये दोरी बांधून. उगाच झोपणार तर काही नाही, पाय पण त्याचे पुरत नाही आहे त्याच्यात, पण उगाच. सो मॅडम छान झोपलेली आहे, पण हा तिला डिस्टर्ब करून म्हणून सेंटरमध्ये बांधून त्याला पार्टिशन करून वेगळं झोपी लावले. तो उगाच परेशान करून म्हणून इतका रडतोय झोपण्यासाठी. त्याच्या 2 वर्षाच्या वयामध्ये तो कधीच झोक्यात झोपला नाही. लहानपणी पण त्याला झोक्यात टाकायचे, पण तो झोपत नव्हता. आणि आता पण त्याचा झोका जो आहे कॉटनचा, तो आहे त्याच्यात खूप जास्त गरमी होती. गरमी असल्यामुळं मी तिला त्याच्यात नाही टाकत, तिला खूप घाम येतो त्याच्यात. आणि हा इतका जास्त रडू लागला झोक्यात झोपायसाठी विनाकारण. झोपायचं तर काही नाही, पण उड्या मारतोय त्याच्यात पण. आणि पडला तर, आणि एक तर मी साडीचा बांधलेला आहे. तिचा जो पाळणा आहे ना, मी त्याच्यामुळे तो हँगरवाला होता. सो त्याचीच ती जी आहे ना कडी, तिच्याचीच आहे, त्याला त्याचा पाळणा लावलेला होता. आणि हा त्याच्या झोपण्याची जिद करायचं, त्यामुळे मी साडीचा झोका बांधला. तर तो त्याच्याच पण झोपतोय. जो पडायचं आहे खाली, खाली पडशील ना, भूम होशील ना बाळा. चपात्या चपात्या चालू आहे. 2 kids life too difficult.